रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. पोखरणी पाथरी रोडवरील उमरी फाट्याजवळ स्कॉर्पिओ व मोटारसायकलचा भीषण अपघात. भरधाव जीपने मोटारसायकलला फरफटत नेले. घर्षणाने मोटारसायकलने पेट घेतला असून भीषण अपघातात जीप मोटारसायकल जळून खाक झालेली आहे. सोनपेठचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे जागीच ठार झालेले आहेत. जीप चालक व प्रवासी घटनास्थळावरून फरार. दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक BR बंद खडके, संजय वळसे, मुंडे, कुकडे, रसाळ यांनी घटनास्थळावर जाऊन मदत कार्य केले आहे. 14 जानेवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान पोखरणी पाथरी रोडवरील उमरी फाटीजवळ भारसवाडा टी पॉइंट जवळ स्कॉर्पिओ जीप मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन या अपघातात मोटारसायकल स्वार सोनपेठचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे या भीषण अपघातात जागीच ठार झाले. सोनपेठचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे परभणी येथे आपले कर्तव्य बजावून मोटारसायकलने परभणी पोखरणी मार्गे मानवतला जात होते. त्यांचे घर मानवत येथील पोलीस कॉलनीत आहे. परभणीहून पोखरणी, शुक्रे वडगाव, भारसवाडा मार्गे मानवतकडे जात असताना उमरी फाटा किंवा भारसवाडा टी पॉइंट वर पाथरीकडून येणाऱ्या MH22 ML 4750 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ जीपने मोटारसायकलला जोराची धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या जीपने मोटारसायकलला फरफटत नेले. या घर्षणाने मोटारसायकलने पेट घेतला. त्यात जीप व मोटारसायकल जळून खाक झाली. या आगीत गवारे यांचा उजवा हात भाजला असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जीप चालक व प्रवासी घटनास्थळावरून फरार झाले. दैठणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक BR बंद खडके, पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन मदत कार्य केले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात दाखल केला. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पोलीस उपनिरीक्षक गवारे यांच्या झालेल्या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा घात आहे की अपघात आहे याची कुजबूज सर्वत्र चालू आहे. या घटनेनंतर जीप चालक फरार झाल्यामुळे जीप कोणाची आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. ही जीप कोणाची आहे हे अद्याप समजले नाही. या जीपला आग लागली की लावण्यात आली याबद्दलची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात आहे या चर्चेला उधाण आले आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.